नमस्कार अँड वेलकम बॅक टू अवर चॅनेल लाईफ ऑफ नांदोस्कर. सो कलिंगड बघून तुम्हाला समजलंच असेल आम्ही काय बनवणार आहे. आम्ही बनवतोय मोहब्बत का शरबत. तर आपण प्रोसेस स्टार्ट करूया. तर मोहब्बत का शरबत बनवण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे? आपल्याला पाहिजे कलिंगड, बर्फ, रूह अफजा आणि दूध आणि सब्जा. नशीब शिकलाय का तू शिकवलं मला? येस. तर आता आम्ही बनवतोय. पहिला आपण त्या कलिंगडला कापून घेऊया. मी जे आपल्याला जमत नाही ते आपण नाही करायचं. सो हे असं आपण हां बरं आहे. आपण अर्धाच कलिंगड घ्यायचा का? कारण की आमचं भांडं खूप मोठं आहे. अर्धा पण नाही, थोडा कमीच घेतलास तरी चालेल. ठीक आहे, हे हम बाजू में रख देते हैं. सो कलिंगड आपण कापून घेऊया असं. मेन त्याच्यातच ठेवलं सगळं. बस झालं तेवढं, सगळंच नाही घ्यायचंय. काय बघतो? मी कापतो ना दिव्या. धर. मग उगाच मध्ये हे असं असं कापायचं असतं. त्याला बिया काढायच्या असतात. ते तू काढ आता नेऊ वेचून. नाही काढलं तरी चालतं. ते एका बाउल मध्ये घे. बाउल घे दुसरा. नको नको, आपल्याला गरज नाहीये बाउलची. का? भांडी तू नाही धुणार आहे. हॅलो. तर आता मी पहिला आईस टब घेतलाय, जो छोटासाच घेतलाय कारण आम्ही दोघांसाठीच बनवतोय. जास्त आम्ही बनवत नाहीये. जेव्हा सगळे घरातले येतील तेव्हा आम्ही अशी बाटली घेऊन बनवू, मोठीवाली. आता मी एवढूशा ह्याच्यातच बनवतोय. आणि आधी आमच्याकडे आम्ही स्वतःवरती एक्सपेरिमेंट करतो ॲज युजल. आणि आम्ही नवीन जार पण घेणार आहे, असं ज्यूस वगैरे बनवायला. हां, नवीन. फक्त ज्यूस घ्यायसाठी आणि मग दिव्या मग नंतर फोडेल ते. तर फोडते तू. चल पुढची प्रोसेस. आता आपण घेणार आहे अमूल दूध, ज्याची आम्ही ऍड करत नाहीये. हां बोल आणि मग बोल ऍड नाही करत आहे. हां आता आम्ही घेणार आहे अमूल दूध. बस म्हणजे बस बस दूध बस घेणार बस आहे. बस बस. अरे पण ते बनलं तरी त्याच्यात बर्फ पण आहे. बर्फ जाणार, सब्जा जाणार, बाकी सगळं जाणार ना. दोघांसाठीच आहे. जरासं टाक मग. ते बोलतेस तर अजून थोडं टाकतोय. तो ह्याच्यानंतर जाणार आहे आपला स्पेशल इन्ग्रेडियंट. जो स्पेशल इन्ग्रेडियंट आहे आपला रूह अफजा. बघा शाही रुअब्जा आहे हा, म्हणून तो शाही थाटामध्ये ठेवलाय. असं बॉक्स वगैरे खोलून त्यामध्ये रुअब्जा वगैरे. आम्हाला अशी कधी ट्रीटमेंट भेटत नाही. रूह अफजाला असं बॉक्स बिक्स मध्ये. शाही रोज सिरप आहे हे आम्हाला गिफ्ट मिळालंय. त्यामुळे आज आम्ही त्याचं ह्याच्यामध्ये काय आहे? उद्घाटन करतोय. ह्यात ना जे काजू काजूकतरीवरती ते लेअर टाकतो ना आपण, सोन्याची चांदीची, तसं त्याच्या असं आतमध्ये. काहीतरी त्याला काय बोलतात आम्हाला माहित नाही. तुला माहितीये? नाही माहिती. गोल्डन पेपर्स काहीतरी बोलतात. सो आता आम्ही आपण ते टाकणार आहे मेन टाकणार आहे. इन्ग्रेडियंट. थोडं जास्त टाकू का? बस झाला. बघ तुझ्या हिशोबाने टाक. बस बस होईल. ते लाव, झाकण लाव. शाही ठेवूया ना, शाहीला बरोबर बंद करून ठेवूया. तर रूह अफजा टाकून झालाय. आता आम्ही त्याला थोडं ढवळतो कारण मग त्याला मस्त कलर येईल. पिंक झालं, पिंक. ह्याच्यात साखर टाकायची गरज नाहीये कारण की कलिंगड पण जाणार आहे. रूह अफजामध्ये ऑलरेडी एवढी साखर आहे. पण तुम्हाला टाकायचं तर तुम्ही ते साखर उकळवून ते सिरप सारखं बनवून टाकू शकतात, तर तुम्हाला जास्त गोड खायची सवय असेल तर. पण हे आपण हेल्दी हेल्दी नाहीये हे म्हणायला तर, कारण की त्याच्यामध्ये शुगर आहे. आम्हाला जास्त शुगर नाही आवडत. पण थंडीत बेस्ट आहे. थंडीत तुम्ही हे थंडीत खा हे थंडीत. नाही गरमीत. हो डोकं आहे ना तुला जास्त, ते दाखवतोस ते. थंडीतच खा. थंडीत पण खा. तो आता मी आधीच भिजवून ठेवला होता हा सब्जा, आणि मला क्वांटिटी कळली नाही त्यामुळे तो जरा जास्त झालाय. पण आपण दुसऱ्या ह्याच्यात कशात पण टाकून हे करू शकतो. आता मी ह्याच्यात थोडासा सब्जा टाकतोय. ते बस जास्तच झाला. येस, तो ह्याच्यात सब्जा गेला आहे. मिक्स करूया चांगलं. हळूहळू फुटणार बाहेर नाही. उडायचं ते. चांगलं मिक्स झालंय. मग आता ह्याच्यानंतर आपण ह्यात बर्फ टाकणार आहोत. खूप सारे थंड लागायला. आधी कलिंगड टाक ना. मग नको, आधी बर्फ टाकूया मग वरून कलिंगड पण त्याच्यात गेले जाणार. पुरले पाहिजे, मिक्स झाले पाहिजे दिव्या. होणार मिक्स रे. हा बस झालं. आणि त्यानंतर आम्ही त्यात कलिंगड टाकणार आहे. जे आता आपण कापलेत. हा मी टाकू. वाव. आता आपण हे मिक्स करून घेऊया. मस्तपैकी थंड झालेलं आहे. आणि आता आपण हे ग्लास मध्ये काढूया. त्याआधी ग्लास थोडं सजवूया.
आधी ग्लास थोडं मस्त सजवूया आणि मग आपण हे Glass कसं ग्लासमध्ये सजवणार? काढूया. थोडंसं सिरप टाकायचं, मग थोडेसे कलिंगडचे छोटे छोटे पीस टाकायचे असं करून. चलो म्हणजे एस्थेटिक दिसलं पाहिजे. हां ठीक आहे. आता आपण पहिलं स्टार्ट करूया. सो आधी आपण थोडंसं सिरप टाकूया. एक बाहेर नव्हतं. चल. सो आता आपण थोडंसं सिरप टाकूया आणि थोडं एस्थेटिक वेने टाकायचा प्रयत्न मी करते, पण ते काय असं होणार बस नाही. बस बस बस. ते काय एस्थेटिक झालेलं नाही. तुमच्याकडे भावना पोचल्या ना, आम्ही प्रयत्न तेच, करतोय प्रयत्न एस्थेटिक करायचं. आता इकडे पडेल तिकडे शाही आहे ना ते. मग शाही पडेल ते त्यानंतर आता आम्ही असं. हां त्यानंतर आम्ही थोडेसे कलिंगडचे पीसेस करून घेतलेले ते टाकतो. ऑलरेडी आहे याच्यात, पण थोडं छान दिसायला तर अशी तिची काय लेअर तयार बोलतो, लेअर व्हायला. जसं नाही, होतील की नाही माहित नाही. पल्प लागतं ना तसं. आता आठवलं. आता गौरव हे ह्याच्यात होतील नाही तर आता मी ह्याच्यात हे असं न पाडता टाकायचा प्रयत्न करूया. ढंटडाण. थांब ना, अजून अच्छा, झालं नाहीये. आता मी लावणार. आता हे तू टाकलंस ना उलट हां असं. येस. आता हे असं लावूया. वाव किती छान दिसतंय. ढंटडाण. नाही अजून बाकी आहे हे बघ. त्याच्यावर आपण ढंटडाण. आता आमच्या आपलं हातात. परत. मग सो 4 to 5 इझी स्टेप्स मध्ये आमचं मोहब्बत का शरबत बनवून रेडी झालेलं आहे. आणि हे दिसतं पण किती क्यूट आहे. असं कलिंगड लावल्यावर जसं रेस्टॉरंट मध्ये मिळतं ना मोहितोज वगैरे, तसंच दिसतंय. हां. सो तुम्हाला पण आवडली असेल रेसिपी, ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. खूप इझी आहे, खूप हेल्दी नाही आहे, खूप मस्त आहे. आणि Summer season साठी. गरमीसाठी खूप छान आहे. थंडीसाठी नाही, गरमीसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय. बाय.